मी काय म्हणतो माहिती आहे गायज, ऐका तुम्ही आता इथं पिकनिकला आलाय, तुम्हाला कसं वाटतंय कसं मला सांगा, असं उन्हात तानात फिरून हे असं ॲटमॉस्फिअर वगैरे बघून वगैरे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे भारी, म्हणजे कसं तुम्ही एक्सप्रेस करा स्वतः. आज वस्तीला थांबणार आहे हो बाबा, आज वस्तीला थांबणार आहे बाबा, काय खरं नाही. चुलीवरचं जेवण तर खायचं आहे का? अच्छा बरं ठीक आहे. भांडी बिंडी आणलीत का? भांडी बिंडी आणलीत का? आपल्याला बनवायला लागेल ना जेवण. घोड्यावरती बसायचं? अरे वा, अजून कोणाला कशा बसायचं आहे? ओ माय गॉड, बघा सूर्य कसा डोक्यावरती आलेला आहे आणि आपण अशी पिकनिक माथेरानची एक्सप्लोर करत आहोत. ओके बाय. अजून भरपूर पॉईंट आम्ही फिरणार आहोत. डोक्यावरती ऊन आले, जरा पाणी पिऊन घेऊया आणि पुन्हा व्हिडिओ बनवूया. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठे गेला कॉल? चला आता आपण परत आलोय. आता हा पॉईंट कोणता आहे? श्रीधर हा पॉईंट कोणता आहे? 5 पॉइंट है, हनीमून पॉइंट. अरे हा हनीमून पॉइंट. वा, इको पॉइंट. हनीमून पॉइंट आहे. अरे वा, हनुमान पॉइंट नाही, मंकी पॉइंट आहे. चांगला आहे तो पण भारी आहे. लग्नवाल्यासाठी अरे वेळ अजून. ओके आता अजूनच्या पुढच्या पॉइंट वरती आपण आता जाऊया. सॉलिड ॲटमॉस्फिअर आहे ना. ओहो, अशा ठिकाणी हॉल्टला आपण इथे थांबू शकतो. छानपैकी आपण थांबू शकतो. मस्त आहे. असे खूप सारे लॉजेस वगैरे इथे आहेत. आपण सर्वजण येऊ शकतो. मस्त मध्ये भारी आहे ना ॲटमॉस्फिअर. हां चालतंय तेवढं काय. छान. हे जे असे भारी रिसॉर्ट आहेत बघा, अशा ठिकाणी आपण थांबू शकतो. मस्त आहे, मला खूप आवडलं. इथं स्विमिंग पूल आहे. ॲटमॉस्फिअर एक नंबर आणि क्लास आहे बाई. कडक आहे, कडक. हो, काय ॲटमॉस्फिअर आहे रे. वा, पाय वाटा अशा छान. ही आमची गँग फिरते बघा इथं. मेरे को धीरे ऐसा हम लोग 5 बजे इधर से चल के गए थे रात शाम को. अरे सर वाव छान आहे एकदम मस्त भारी. काय ॲटमॉस्फिअर आहे ना. अरे वा, पांडुरंग किती मस्त आहे. आम्ही तिकडून आलोय, इकडून छान पैकी आता फिरणार आहे. मस्त माहिती आहे. भारी मस्त एकदम. चला. अरे हे लोक चाललेत कुठे? एकदम पुढे गेले. गँग बघा कशी चालते. पिकनिकला आलोय आम्ही. इकडं निवांतपणे जरा थोड्या वेळासाठी ना मी असा छानपैकी बसलोय आणि ही गँग जरा पुढे गेली आहे. बाकीची गँग मागे आहे. इकडे मी मागे बसलोय. काय जबरदस्त यार माथेरान. असं आलं पाहिजे यार, बायका पोरांना घेऊन किंवा ग्रुपमध्ये मित्र सोबत मस्त एन्जॉय करायला. इथलं जे निसर्गाचं वातावरण आहे ना ते खूप आवडलं मला. क्लास आहे मारी, जबरदस्त आवडलं. एक नंबर भारी. पिकनिकला आलो आम्ही. अरे इकडे हातवारे तरी करा, तुमचा व्हिडिओ बनवतोय मी छानपैकी. आता पुढे पॉइंट आहे आपल्याला बघायचा. सोरा पुढे गेली. हां चला. हो माय गॉड. इथे आमचा आता ना स्नॅक्स चालू झालाय. गोळ्या, बिस्किट, चिंचा, बोरं, थंडा, स्प्राईट, बिस्किट असं सगळं खायला चाललंय. आता आपला पॉईंट कोणता आहे? पॉईंट कोणता आहे? इको पॉईंट. आता इको पॉईंटला चाललं. इको पॉईंट 4 लोटे लेक. थोडासा आम्ही जरा निवांतपणा घेतोय, थोडा स्नॅक्स वगैरे खातोय आणि आता पुढच्या उर्वरित पॉइंटला मी आता जातोय. कसं पिकनिकला आलोय आम्ही. हा लेक पॉइंट आहे मित्रांनो माथेरानचा. वरती एवढ्या उंच डोंगरावरती हे असं तळं आहे.
त्याचा हा पॉईंट आहे, काय सुंदर आहे शपथ. इथं पिसरनाथ देवाचं मंदिर आहे. हे आमची गँग फिरते, अजून गँग मागे येते. अजून एक पॉईंट आहे इथे खाली, बघा ना काय ॲटमॉस्फिअर, काय सॉलिड आहे यार, खतरनाक. अजून एक आहे खाली, ते मी तुम्हाला दाखवेन नंतर थोड्या वेळात. काय लेक पॉईंट आहे यार, सॉलिड. एवढ्या मोठ्या वरती डोंगराच्या वर असे छानपैकी तळ आहे, माथेरान. मस्त वाटलं यार. एवढ्या उंच जरी डोंगरावरती हे सुंदरसं असं तळ, अरे वा, एक नंबर. पाणी पण जबरदस्त आहे ना दक्षा मॅडम, सॉलिड आहे एकदम, भारी आहे, भारी आहे. ॲटमॉस्फिअर काय खतरनाक आहे, बघितलं का? हा हा, पाणी बघा, पाणी. कोण जाणार आहे का पोहायला? नका नका नका, पोहायला नका जाऊ. आता एक नवीन पॉईंट आहे तर माथेरानला, तुम्हाला दाखवतो बघा. हे असं डोंगर दरी आहे, भारी सॉलिड आहे एकदम, भारी. तात्पुरतं चालत जाऊ आपण छानपैकी. असला व्ह्यू दाखवतो बघा, तुम्ही फक्त बघा, एक नंबर आहे. पहिल्यांदा आलोय मी फिरायला, पहिल्यांदा. हा गाडा काय क्लास एकदम. सी द पॉइंट, इतला खतरनाक आहे, लेवलवाला लेवल. बघायचं पॉइंट साईडला. श्री जय महाराष्ट्र. कसा आहे, खतरनाकच आहे, सॉलिड ना, क्लास आहे एकदम, क्लास. भाई नाहीये अब एक आपण थोडा एक खडाक. दो ना भाई थोडा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. जबरदस्त आहे यार, हे महाराष्ट्राचं सौंदर्य अलौकिक आहे, डोळ्यात दिपत नाहीये हे मला. जबरदस्त आहे. काय नजारा आहे यार. मेरा भी हाफ वाला निकालो, वो अच्छा था, तुमने जो बताया ना हो स्टाइल. ना, हा शूट करा ना, हा मस्त आहे रे. मला ना हे बघायला एवढं जबरदस्त वाटतंय ना. मेरा भी हाफ वाला निकालो जरा. त्या पर्वतरांगा, हे महाराष्ट्राचं वैभव, ते सुंदर आहे.